जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल व तुम्हाला अलर्ट मोशन ॲप यूज करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा. मी तिथे नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्या कोणत्याही व्हिडिओला आणि मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अलर्ट मोशन मोड APK तुम्हाला भेटून जाईल. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर बिटमार्क आणि शेपइफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बिटमार्क आणि शेपइफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही दिसून येईल. तर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिथपर्यंत आपली बीट आहे तिथपर्यंत हा वाला फोटो ठेवायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर तुम्ही पण सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इथे ग्रुप 1ची लेअर दिसत असेल, त्यावरती तुम्हाला इथे उजव्या साईडला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही अशा प्रकारे प्रेस करायची आहे आणि या फोटोंच्या वरती ॲड करून घ्यायचे आहे. तर ॲड केल्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला खाली एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तो पण अशाच प्रकारे या ग्रुप 1च्या वरती ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही दिसेल. तर तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ऑपेसिटी तुम्हाला 35 पर्यंत ठेवायची आहे. तर तुम्ही तुमच्या फोटोनुसार तुम्ही ठेवू शकता. तर आपण सध्या इथे 35 ठेवूया. तर आपले जे फर्स्टचे फोटो आहेत, तर या फोटोंना आपल्याला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, बिलकुल बी स्किप करू नका. तर तुम्ही पाहू शकता 9.9च्या बीटपर्यंत फोटोंना तुम्हाला इथे ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन तुम्हाला याची ऑपेसिटी 35 पर्यंत ठेवायची आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला ऑपेसिटी ठेवायची आहे. त्यानंतर या फोटोंना या 4 फोटोंना आपल्याला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेकइफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकइफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 1 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉप इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपले जे आपले 4 फोटो आहेत पहिल्यांदा, त्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे.
इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्या या 4 फोटोंना हा वाला इफेक्ट देऊन झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 9.9च्या बिटला यायचं आहे. तर आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक शॅडो पेन जी दिली आहे ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि ही पेन जी शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर तुम्हाला इथे पुन्हा 9.9च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिली आहे हॅपी बर्थडे स्वीट म्हणून, ती ॲड करायची आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल तुम्हाला इथे खाली, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही PNG अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायची आहे. तर ही अशा प्रकारे ते ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ही PNG सुद्धा शेवटपर्यंत ठेवायची आहे. ठेवल्यानंतर आता आपल्या या फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेकपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 9.9च्या बिटच्या पुढे यायचं आहे. आल्यानंतर आपला जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे एक फोटो सोडून हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी हा वाला इफेक्ट देतो. आल्यानंतर शेकपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर हा 3 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपले जेवढे पण फोटो राहिले आहेत इफेक्टचे त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पण अशाच प्रकारे सगळ्या फोटोंना हा इफेक्ट द्यायचा आहे. तर मी सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट देतो. तर मित्रांनो, मी सगळ्या फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. तुम्ही पण असाच इफेक्ट द्यायचा आहे मी जसं सांगितलं तसा. तर तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिली आहे ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर ही तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर ठेवल्यानंतर इथे वरती 3 डॉटचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फिट कंपोजिशन एरियाचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओचे रेझोल्युशन तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचा मोबाईल जसा सपोर्ट करत असेल तसं क्वालिटी ठेवायची आहे. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. तरी देखील काही तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो, लुच्चा.